गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाने मोठा धुमाकूळ माजवला असून गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले धान पिकाच्या बरोबरच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा, तूर, वाटाणा, मूग यासारखे अनेक पीक आपल्या शेतामध्ये लावले होते। मात्र हत्तीच्या कळपाच्या या ठिकाणातून येणे जाणे असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। याविषयी शेतकऱ्यांनी वन विभागाला तक्रार करूनही अद्याप वन विभागाने पंचनामे केले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। तुरीचे झालं, वटरा, चना, मसूर याची नुकसान झाली 1.5 एकरामध्ये 10 ते 15 हजारचं नुकसान झालेले आहे। तरी आम्हाला फॉरेस्टमध्ये गेलो होतो। फॉरेस्ट साहेबांना मी म्हणलो की साहेब आमची नुकसान झाली आहे 1.5 एकराची, तर तुम्ही म्हणला इंकवारीले चला म्हणलं। तर फॉरेस्टवाल्याने का म्हणला की थोड्याशाला इंकवारीला नाही येऊ शकू म्हणला त्यानं। तर मग त्यातून मी वापसी आलो घरी। मागील वर्षी जागली केलो साहेब, जागली केलो तर ते मला या जंगली जनावरांना काटून फॉरेस्टवाल्याने दिला, पण जास्त नाही दिला। मला तोंड फोडलं होतं सर, आणि हात मोडला न पायाला जखमी लागले होते। याच्या आधी तुम्हाला उत्पन्नाचा साधन जो आहे शेतामधून किती होत होता? तो 40 ते 45 हजारचा होत आहे सर। तर ह्या वर्षी जे नुकसान भरपाई झाली त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे। आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे सर। आता म्हणजे मुश्किल आहे, लवकरात लवकर पंचनामा करून आमची भरपाई द्यावी। आमच्या क्षेत्राचे आमदार आम्ही त्यांच्याकडे जाणार पूर्ण। आता आम्ही त्यांना सांग आमच्याकडे कसे वागत आहेत। फॉरेस्टमध्ये गेलो, फॉरेस्टवाल्याला म्हणलो आमची भरपाई झाली आहे ते तुम्ही चला म्हणलो। तर त्यांना विचारला की किती एकराले, तर मी म्हणलं 1.5 एकराले झाली आहे। तर मी म्हणला त्याला 1.5 एकराची 4-5 एकर पाहिजे का म्हणलं, 5-6 एकर, तर त्याचीच कराल का म्हणलं भरपाई, आणि आमची 1.5 एकराची भरपाई कोण करेल म्हणलं। तर ते काय म्हटले? त्यानं म्हणलं नाही येऊ म्हणलं सर, मीच हेच आमदार साहेबाला सांग असे अधिकारी म्हणले फॉरेस्ट। तुरीची झाली, चना झाला, वटरा झाला, उडीद झाला। किती एकड़ मध्ये लावले होते आपण? 4 एकरामध्ये। आमचे ते ह्या खंबे होते ना सिरमिटचे, तेही फोडला। जाळीची नुकसान झाली, आणि तुळीची झाली, चना, वटरा। फॉरेस्टवाला आलं नाही ना, पंचनामा केला नाही। पंचनामे करावे ना, आम्हाला आमची भरपाई भरून द्यावे, नाही तर आमचे हे आमदार आहेत, आम्ही त्यांना सांगणार। फॉरेस्टवाले काही आमची सुनत नाही, पंचनामा काही करत नाही। आमची 1.5 लाखाची नुकसान झाली आहे। आमच्या जाळीची झाली, कंपाऊंड होता पूर्ण वावराला 4 एकराला, आणि पराय भरलाय तोही खुनला। 4.5 हजाराचा परा भरला होता। आता हत्तीचे कळप रात्रीच्या कम से कम 3-4च्या दरम्यान आले, आणि त्यांनी आमच्या शेतामध्ये खूप काही नुकसान केले। आमच्या शेतामध्ये तूर, चना, मसूर, उडीद वगैरे वगैरे असे काही पिकं होते, त्यांची पायाने नासखुंदळ वगैरे केला आहे। खूप भयंकर नुकसान झालेली आहे। आता त्यांची भरपाई भेटण्यासाठी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेलो, परंतु ते अजून आले नाही आणि चौकशी काही केला नाही। तर त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून आम्हाला काहीतरी त्यांचा मोबदला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। मागील वर्षी आले होते काय? मागील वर्षी सुद्धा खूप आले होते, आणि मागील वर्षी हे धानाची खूप नासाडी केला होता। परत ते ज्यांची नुकसान झाली होती त्यांची भरपाई मिळाली। ते आमच्या क्षेत्राचे आमदार श्री मनोहरजी चंद्रिकापुरे यांना आम्ही कल्पना दिलं की बाबा आमच्या शेताची चौकशी व्हावी, इन्क्वायरी व्हावं, असे पंचनामे व्हावं। परंतु फॉरेस्टरवाले अजून काही आलेले नाही, तरी यांची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि यांचा मोबदला आम्हाला लवकर द्यावा अशी ही विनंती करतो आम्ही। किती एकड़ मध्ये आपण तूर लावले होते? आता माझी तूर आहे हे 8 एकरामध्ये। जवळपास कितीचा मुनाफा होते आणि किती नुकसान झालं? ते 70-75 हजाराचा आमचा फसल पाणी आहे। ते नुकसान किती झालं आहे? आता नुकसान तर आता पूर्णच झालेलं आहे। 20,000 भेटणार का 30,000 भेटणार, आता हे नेमकं सांगता येत नाही, पण आम्हाला काही नाही काही त्यांचा मोबदला भेटावा अशी आमची अपेक्षा आहे। हत्तीच मागच्या वर्षी सुद्धा हत्तीच्या कळपाने धुमाकूळ केला होता। या वर्षी सुद्धा तेलंगणा बॉर्डरवरून हे हत्तीचा कळप
माझ्या मतदारसंघाला जे शेवटचं टोक लागून आहे ते राजोली भरनोली अंतर्गत जी आदिवासींची गावं आहेत त्या आदिवासींच्या गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे त्यांचे पुजणे होते त्या पुजण्याची प्रचंड नासधूस हत्याच्या कळपाने केलेली आहे. मागच्या वर्षीसुद्धा या संदर्भात राज्य सरकारची भूमिका होती आणि त्यानुसार त्यांनी एक वेगळी भूमिका घेऊन अशा प्रकारच्या वन्य प्राण्यापासून, कळपापासून, रानडुकरापासून, हरणापासून जर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नुकसान होत असेल तर त्याची योग्य भरपाई राज्य सरकार देईल अशा प्रकारची मागे विधानसभामध्ये चर्चा झाली होती. आत्तासुद्धा 4-5 दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघातील राजोली भरनोली असेल किंवा त्या परिसरातील गावं असतील या परिसरामध्ये हत्यांनी फारच धुमाकूळ घातला. त्यामुळे मी लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे DCF आहेत, SCF आहेत, RFO आहेत यांना मी तात्काळ पंचनामे करून त्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांनी ताबडतोब भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे पंचनामे झालेले आहेत. त्यांना अवघ्या काही दिवसातच हा जो प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा विधानसभेमध्ये मी जेव्हा वनमंत्र्याशी भेटणार आहे तेव्हा त्यांच्याशी पण चर्चा करणार आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांच्या नुकसानीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि योग्य वेळी मोबदला मिळाला पाहिजे अशाच प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. पण यापुढे या वन्य प्राण्यापासून, हत्याच्या कळपापासून, रानडुकरापासून जर असंच सतत शेतकऱ्याचं नुकसान होत राहील तर या वनसंवर्धन कायद्याअंतर्गत किंवा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जी जवळपासची लागून गावं आहेत या गावांच्या शेतकऱ्यांना, गावातल्या नागरिकांना याच्यापासून धोका प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहे आणि परिसरामध्ये दहशतीचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची वेळेत दखल घेतली पाहिजे आणि ज्यांची नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी जे अधिवेशन आमचं नागपूरला चालू आहे त्या अधिवेशनामध्ये करणार आहे एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो.